संतोष पाटोळे आता ते माजी एम्प्लॉई झालेले आहे, एक्स एम्प्लॉई झालेले आहे. कारण ही जी US बेस्ड MNC आहे, ही जी कंपनी आहे, या कंपनीने ह्या वर्षी 2025 मध्ये सगळे एम्प्लॉईजचं हेल्थ चेकअप केलं. तर त्या हेल्थ चेकअप मध्ये हे जे एम्प्लॉई आहेत संतोष पाटोळे यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर उडवाउडूची छाटूर माटूर अशी काही कारणं त्यांना देऊन, जे की ते वर्षानुवर्ष इथं बेस्ट परफॉर्मर होते, त्यांना अवॉर्ड सुद्धा भेटायचे, अशा एम्प्लॉईला त्यांनी काहीतरी फ्लिमसी रिझन्स देऊन त्यांना कामावरून काढून टाकलं, त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. मला जे टर्मिनेशनचे रिझन देण्यात आले ते हे असे होते की मी काही प्रोसेसेस फॉलो न केल्यामुळे कंपनीला फायनान्शियल लॉस झाला आणि त्या फायनान्शियल लॉसला कंपनी मला जबाबदार धरत आहे. जे प्रोसेसेस कंपनीने सांगितले ते प्रोसेसेस माझ्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड नव्हते. ना मी त्याचा अप्रुव्हल दिलेला आहे, ना त्या गोष्टींसाठी माझं कुठलं रिस्ट्रिक्शन होतं. आणि महत्वाची गोष्ट अशी होती की मी दरवर्षी माझे अॅन्युअल बजेट्स कंपनीला सबमिट करत होतो माझ्या डिपार्टमेंटसाठी. कुठल्याही वर्षी माझे डिपार्टमेंटचं बजेट एक्सीड झालंय म्हणून सांगितलं नाहीये, नाही तशी कुठली शेअर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर असं काही मी परफॉर्मन्स डिले केला असता किंवा प्रोसेस ब्रीच केली असती किंवा माझं फायनान्शियल लॉसेस झाले असते तर कंपनीने मला आउटस्टँडिंग रेटिंग दिलं असतं. आउटस्टँडिंग रेटिंग सुद्धा दिलंय आणि अशी आता कारणं सुद्धा दिली. आउटस्टँडिंग रेटिंग कधी दिलंय? एप्रिल 2025 ला. ओके. आणि टर्मिनेशन कधी दिलंय? जुलै 2002 महिन्यानंतर. आता मला सांगा, एप्रिल पासून जुलै पर्यंत जर मी हॉस्पिटलाइज होतो, कॅन्सर ट्रीटमेंट घेत होतो, तर मग असं काय झालं की ह्या 2 महिन्यामध्ये मला टर्मिनेशन भेटू शकतो?